वगैरे राहिलं, मला जे बोलायचं होतं. माझा बारका भाऊ आहे प्रज्वल वेटनर. बर, तो पडद्यामागचा हिरो आहे. हे आज तुम्ही सहकार्य आजच का मांडलं तुम्ही हा विषय? कारण की प्रज्वलचं सहकार्य पहिल्यापासून आहे. हो. नाही, मी प्रत्येक वेळेस मुलाखती देताना ते एक नाव विसरतोय प्रत्येक वेळेस. आणि तो पण मला कधी बोलला नाही की माझं नाव कधी घेतलं नाही, काय नाही. पण आवर्जून सांगतो की खूप मोठं सहकार्य. म्हणजे तिकडं शाकीरभाई झाले, नवाबभाई झाले, प्रज्वल हे अशा व्यक्ती आहेत की तिथं म्हणजे मला कुठली अशी बैलाच्या कुठल्या गोष्टीची काळजी करावी लागत नाही. शेट, ज्या व्यक्तीचं नाव घेतलं तुम्ही, ती व्यक्ती ना सोशल मीडिया ते ना बऱ्याच लोकांना आता नवीन असं वाटलं असेल की बा कोण आहे हा प्रज्वल. ते बरेच जण सर्चिंग मध्ये राहतील. हो. पण मूर्तीला कीर्तिमान म्हणावं लागेल 100%. कारण की तुम्ही तुमच्यातला जो संपर्क होतो त्याला तुम्ही आवाज करून बोलता, तुम्ही त्याला शेड बोलता. म्हणजे तो हालाकी वयाने तुमच्या खूप लहान आहे माझ्यापेक्षा, 5-10 वर्षांनी लहान असाल, पण तरी पण तो एक तुम्ही जो संबंध ठेवलेला आहे तो वेगळा संबंध आहे. काय कारण? एकदम वेगळा संबंध. म्हणजे आहे ना, काय झालं होतं, पहिले सासवड पाठीवरती बिनजोड व्हायच्या आणि त्यावेळेस प्रज्वलच्या बैलांनी लकीनी माझी त्या पाठीवरती माझ्या भावाची गाडी मारली होती. आणि त्याच्यावरती दुसऱ्या आठवड्यात म्हणजे बंदीमध्ये आठवड्याला अशा बिनजोड व्हायच्या तिथं. आणि त्याच्यात दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रज्वल वरती तिथं अशी वेळ आली होती की त्याची बिनजोड ठरली होती. पण त्या बिनजोडला त्याला जो बैल ठरला होता त्याने तो काढून घेतला आणि ती शर्यत करायला त्याच्याकडे बैल राहिलेला नव्हता. आणि अक्षरशः म्हणजे त्या समोरच्याला अशी मोकळीच बिनजोड म्हणजे द्यायची वेळ आली होती. आणि त्यावेळेस माझा शंभू होता, आदत मध्ये पळत होता. त्यावेळेस त्या प्रज्वलला कुठलंही माग पुढं विरोधक वगैरे या गोष्टी न पाहता तिथं मी शंभू दिला होता त्याला त्या बिनजोडला. आणि ती शर्यत पण केली होती. तेवढीच ओळख त्याने तिथं माझी ठेवली होती. आणि तेव्हापासूनचे जे संबंध आहेत ते आजपर्यंतचे, आणि ते एवढे जिव्हाळ्याचे झालेले आहेत की म्हणजे त्याचा शब्द मी पडून देत नाही, माझे शब्द तो पडून देत नाही.